पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। एका वडिलांनी स्वतःच्या 2 लहान मुलांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला। या घटनेत 3.5 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून 5 वर्षांचा मुलगा गंभीर अवस्थेत बचावला आहे, तर आरोपी बापाला आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे। मृत मुलीचे नाव हर्षदा सागर शिंदे असून आरोपी वडिलांचे नाव सागर सदाशिव शिंदे, वय वर्ष 29, राहणार मोशी असं आहे। आरोपीने मंगळवारी सकाळी मुलांना फिरायला घेऊन जात असल्याचं सांगून घरातून बाहेर नेलं। त्यानंतर तो पुणे नाशिक महामार्ग मार्गे जुन्नर तालुक्यातील आळेखिंड परिसरात गेला आणि तेथे त्याने दोन्ही मुलांचा गळा दाबून त्यांना जंगलात टाकून दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आणि बुधवारी सकाळी 5 वर्षांचा आर्यन शुद्धीवर आला। रडत रस्त्यावर आला। ग्रामस्थांनी त्याला मदत करून पोलिसांच्या ताब्यात दिलं। चौकशीत मुलाने आपलं नाव मोशी येथील पत्ता सांगितला। पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधला आणि त्यानंतर तपास करत पोलिसांनी आरोपी सागर शिंदे याला चाकण परिसरातून ताब्यात घेतलं। आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 6/5/2026 रोजी सकाळी 8 वाजता सकाळी मॉर्निंग वॉकला जे आपल्या आळे गावातील ग्रामस्थ जातात त्यांना एक लहान मुलगा 5.5 वर्षाचा रडताना मिळून आला हायवेच्या बाजूला। मग त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली आणि आम्ही त्याला मुलाला पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे आम्ही चौकशी केली असता तो 5.5 वर्षाचा आहे, फक्त त्याला काही जास्त बोलता येत नाही। फक्त मला इथं मी पप्पा आणि माझ्या ताईसोबत आलो आणि मला इथं सोडलं आणि पप्पा आणि ताई दोघंजण इथून निघून गेले, एवढंच तो सांगत होता। परंतु त्याच्या बोलण्यात त्याची आत्या शिरपूरला राहते, माझी आत्या शिरपूरला मी सुट्टीला गेलो होतो असं बोलण्यातून निष्पन्न झाल्यामुळे आम्ही शिरपूरला त्याचा फोटो पाठवून चौकशी केली असता त्याची आत्या, सख्खी आत्या आहे ती त्या ठिकाणी पोलीस पाटील आहे। मग तिच्याकडून ह्या मुलाच्या आई वडिलांचा त्याच्या आजी आजोबांचा शोध लागला। त्यानंतर ते आत्या आजी आजोबा सगळे पोलीस स्टेशनला आले। त्यांच्याकडे चौकशी केली असता असं समजलं की ह्या मुलाचे वडील जे आहेत सागर शिंदे म्हणून, तर त्यांना 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी आहे। आणि हा सापडलेला मुलगा 5.5 वर्षाचा आणि मुलगी 3.5 वर्षाची, अशी 2 मुलं आहेत। आणि त्याची आई जी आहे ती 6-7 महिन्यापूर्वी वडिलांना सोडून गेलेली आहे आणि ही मुलं वडिलांकडे आणि त्याच्या आजोबांकडे आजीकडे राहतात। आणि त्यानंतर मग ते घरचे त्याचे सागर जो शिंदे आहे त्याचे वडील सदाशिव शिंदे इथं पोलीस स्टेशन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की दिनांक 5 तारखेला सकाळी 10:30 वाजता सागर शिंदे त्याच्या 2 मुलांसह घरातून निघून गेलेला आहे, मुलांना बाहेर फिरवून आणतो असं सांगून। त्यानंतर तो परत घरी आलेला नाही। सागर शिंदे कुठं आहे हा शोध लागत नव्हता, प्लस त्यांची मुलगी तिचा सुद्धा काही शोध लागत नव्हता। स्टेशनला इंट्रॉगेशन चालू असतानाच पोलीस स्टेशनला अशी माहिती भेटली की तो जो सागर शिंदे आहे हा हद्दीमध्येच एका ठिकाणी पानटपरीवर बसलेला आहे आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी जाऊन त्याला ताब्यात घेतलं आणि पुढील चौकशी कामी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलं।